He carried the burden of nation for long 21 years. Now it's time to carry him on our shoulder. हे अंगावर शहारे आणणारे उद्गार व्हिडिओच्या सुरुवातीलाच का घेतले हे तुम्हाला मॅच संपल्यावर आणि व्हिडिओ संपल्यावर नक्की समजेल. 2 एप्रिल 2011 भारतीय क्रिकेट इतिहासात अजरामर झालेली तारीख. क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी भावनिक असा दिवस. अनेक यंगस्टर्स या तारखेनंतर क्रिकेटप्रती अट्रॅक्ट होऊन क्रिकेटमध्ये देशाचे नाव उंचावण्याचे स्वप्न बघत होते. तर असे काय महत्त्व आहे 2 एप्रिल 2011चे भारतीय क्रिकेटमध्ये ते आज आपण या व्हिडिओच्या मार्फत बघणार आहोत. नमस्कार, मी दीक्षांत आणि स्वागत आहे आपले डिस्ट्रॉय मेकर 2007 या सेगमेंटमध्ये. 2007ला अतिशय लज्जास्पदरित्या वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यानंतर त्याच दिमाखात भारतीय संघाने भारतात होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये फायनलमध्ये प्रवेश केला आणि फायनल होणार होती 2007मध्ये फायनल गमावलेली व मजबूत अशी समजली जाणारी श्रीलंकन टीम याविरुद्ध. तर या 2007 आणि 2011 वर्ल्ड कपमध्ये अजून एक साधर्म्य असे होते की भारताची 2007ला पहिली मॅच ही बांगलादेशसोबत होती आणि शेवटची मॅच ही साखळीतली श्रीलंकेसोबत होती आणि त्या मॅचनंतर भारताचा घाशा हा गुंडाळला गेला होता. आणि 2011ला देखील भारताची पहिली मॅच बांगलादेश विरुद्ध होती आणि आता फायनल जी होती ती श्रीलंकेविरुद्ध होती. हे एक प्रकारे जणू एक सर्कलच पूर्ण होणार होते आज. भारत आणि वर्ल्ड कप यांच्यामध्ये उभी होती ती 2007मध्ये फायनल गमावली जाणारी व मजबूत समजली जाणारी श्रीलंकन टीम. श्रीलंकन टीम ही सर्व डिपार्टमेंटमध्ये भारताच्या तोडीस तोड होती. त्यात फायनल मुंबईमध्ये म्हणजे होम टीमच्या घरामध्ये होणार असल्याने एक्स्ट्रा प्रेशर हे भारतीय संघावर नक्कीच होते.